मनुष्य जन्मामध्येच काला होऊ शकतो, इतर योनीमध्ये काला होऊ शकत नाही. आणि काळ्याचा जो प्रसाद आहे तो मनुष्य देहच जर धारण केला तर काल्याचा प्रसाद आपण सेवन करू शकतो. आणि देवादिखाई देखील प्रयत्न केले काला सेवन करायचा, पण ते मनुष्य झाले नाही, पण देवजली झाले मासे. ते माशाच्या रूपात घेतला देवावी. वास्तविक त्यांना काळा श्रवण करायचं होतं, पण त्यांनी माशाचं रूप काय घेतलं का त्यांना माहीत आहे हात धुवायला सर्व गोपाल यमुनेच्या तटी येतील आणि आम्हाला तो काला आम्हाला मिळेल. याच अभंगावर हे केलं का काल्याचं कीर्तन? अरे वा. यासाठी देवाई माशाचा अवतार घेतलं आणि ते जली झाले मासे यमुना गंगेमध्ये. आणि त्याला वाटलं का आम्हाला काला मिळेल, पण भगवंतानी सांगितला का हात धुवायचे नाही यमुने तीरी. आणि म्हणून तो काल्याचा प्रसाद मनुष्य ज्याने देह धारण केलाय त्याला सेवन करायचा अधिकार आहे, हे भगवंतांनी त्या अभंगात दाखवून दिलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांना इच्छा झाली की उपजोनी अपुरती येऊ, काला खाऊ दही पात, आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ आणि या काल्याचा महाप्रसाद या पृथ्वी तलावर आम्ही सतत सेवन करू, हीच मागणी भगवंताकडे मागतात. वैकुंठ ते ऐसे नाही कवळ काही काल्याचे. आम्ही वैकुंठाला होतो. आई रामकृष्ण रे आई रामकृष्ण रे कर. आई शाबास, माझी आई मला भेटली, माझं देव घरी आले. आता वैकुंठ देखील वैकुंठात असं काल्याचा प्रसाद मिळत नाही. म्हणून ते तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठामध्ये जरी आम्ही गेलो किंवा राहिलो हे काल्याचा प्रसाद आम्हाला तिथं सेवन करता येणार नाही. म्हणून भगवंताला विनंती करी मला हरिदासाच्या घरी मज उपजावा जन्मांतरी, मनशी काही मागा ह्याची देवा पांडुरंगा. या दृष्टीच्या न्यायाने आम्हाला जन्म तुम्ही जरी गर्भवास दिला तरी आम्ही सुखे घालावे आम्हाशी. तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घातला तरी चालेल आणि मग काय हे जे यातना आम्ही भोगू शकतो. पण आम्हाला कालाश्रम मिळण्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म दे, हे मी सहज आम्ही सांगतो. त्या म्हणे एकमेका देव सुखी घालू हुंबरी. हुंबरीचा अर्थ काय? हुंबरी म्हणजे तो खेळ आहे उमरीचा. एकमेक असा गोल राहून बसतो आपण आणि एकमेकाला आपण घास घ्यायचो, चवी घेऊ घास. पहिले आपण गोल रिंगण करायचो शाळेमध्ये आणि मामाचं पत्र हरवलं, आईचं पत्र हरवलं, बरोबर आहे, आईचं पत्र हरवलं, ते असा खेळ करत होतो. मग तसंच एकमेकाला घास भरवतो आपण बसल्यानंतर. तो उमरी हा एक प्रकार आहे तिथं. म्हणजे खेळ लगोड्या त्या काळात मध्ये खेळले असतील तुकाराम महाराज म्हणता आम्ही तिथं. आणि तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. हा जो आम्ही जो भगवंताने काला केला तो वाळवंटात केला, तो बीज भाजूने केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. अशा वृत्तीच्या न्यायाने वाळवंटात आम्ही बसलो आणि वाळवंटात कुठलाही झाड उगवत नाही, कारण का ते वाळवंट असतं. तिथं वाळवंटामध्ये काय पाणी नसतं, काही नसतं. म्हणजे म्हणजे अशा आम्ही वाळवंटात बसलो का तिथं आम्हाला जन्म मरण नाही. पण जन्म मरण नाही म्हणतात, पण सहज तुकाराम महाराज सांगतात की आम्ही जन्म घेईना मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण साधावया. कारण का जर तुझं जर आम्हाला सतत नामचिंतन सतत तुमचं दर्शन व्हायचं असेल, करायचं असेल तर मृत्यूलोके व्हावा जन्म आम्हा. या अभंगाचा धावता भावार्थ सांगितलेला आहे. चांगलं माऊली बरं असेल. माऊलीच्या नाही तुमची सेवा अखंड अशीच निरंतर राहू. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय देऊ त्याच्या भावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हाची उपदेश, करुणे सायस शिकविते. आणि तुका म्हणे तेच शेवट मला लक्षात येत आहे, तोच शेवट येतो. तुका म्हणे गाय काहीतरी कामधेनू. तुका म्हणे वत्स धेनूची चित्ती तैसे मध्ये येते सांभाळित. तुका म्हणे वत्स धेनुयाच्या चित्ती तैसे मध्ये येते सांभाळित. तैसे मध्ये अशा पद्धतीने आमच्या संतांचा सहवास आम्हाला लाभलेला आहे. खूप धन्यवाद महाराज. बऱ्याच दिवसातून शेवटी कामाचा ते पण नोकरीला आहे, माझी पण नोकरी आहे, त्यांना पण त्या वेळेला जावं लागतं. आता तुमचं नियोजन कुठे आहे? आता कसरखांडला